3 to 6 मंथचा हा पिचवाई फ्रॉक सेट हा मी नामकरणासाठी स्टिच केला आहे। तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये दाखवलेला जो मरून कलर आहे त्यातला हा एक कलर आहे। अजून ह्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर बदकाची डिझाइन दिलेली आहे। ह्याच्यामध्ये अजून एक डिझाइन मिळते गाय वासरूची। या फ्रॉकचा पॅटर्न मागच्या फ्रॉकपेक्षा थोडासा वेगळा आहे। इथे आपण ह्याला शोल्डरला फ्रिल्स दिलेत दोन्ही बाजूला आणि प्लीट्स जसं की आपण बघितलं लास्ट टाइममध्येच की हाफ सेंटीमीटरच्या प्लीट्स आहेत आणि शाईन पण तुम्ही बघू शकता फ्रॉकची खूप सुंदर शाईन करतो। हा नाईट वेअर पार्टी वेअर फ्रॉक आहे आणि जसं की लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं की रफ अँड टफ यूज करण्यासाठी चांगला आहे। ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे बूट्स, त्याच्यानंतर टोपी फ्रिलवाली, बेल्ट आहे, पॅन्ट ही पण कस्टमाइज पॅन्ट होती। अजून एक जे राहिलं आहे ते हातमोजे। तर हातमोजे आणि पॅन्ट हे कस्टमाइज आहेत। आम्ही जर फ्रॉक सेट देत असू तर त्यामध्ये फक्त फ्रॉक, हेअर बेल्ट, टोपी आणि बूट्स असतात। तुम्ही जर बघितलं की ह्याच्यामध्ये सुद्धा प्युअर कॉटनचा अस्तर आहे। अस्तरचा कलर हा थोडासा डिफरंट दिसतोय कारण की हा कलर फिरता कलर आहे आणि त्याच्यामध्ये अस्तरमध्ये ॲक्च्युली आपल्याला जास्त व्हरायटी मिळत नाही बघायला। तर जो ॲप्रॉक्स मॅच किंवा क्लोज मॅच होईल त्याच कलरचं अस्तर लावलं जातं आणि हे अस्तर प्रत्येक ॲक्सेसरीजला आम्ही लावतो, भले ते पॅन्ट असू, बूट असू, टोपी असू किंवा मिटन्स। आतून जवळपास ऑलमोस्ट 1.5 ते 2 इंचची जागा ठेवली आहे दोन्ही बाजूंनी। हा फ्रॉक खूपच सुंदर दिसतो आहे। ह्याचीसुद्धा तुम्हाला सेम साडी मिळेल। जर मुलगा असेल तर त्यासाठी धोती आणि पॅन्टचं ऑप्शन अवेलेबल आहे। त्यासोबतच जर बाबांना कुर्ता शिवायचा असेल तर तोही या सेटमध्ये मिळेल। तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला, हा सेट कसा वाटला आणि हा कलर कसा वाटला। ह्या पॅटर्नमध्ये अजून कोणते कलर आहेत हे मी जेव्हा शॉपला जाईल तेव्हा बघेल, मी चेक करेल। मला खूप जणांचे प्रश्न आलेत की काळा किंवा लाल कलर आहे का, तर जो कलर अवेलेबल असेल मी त्याचं लवकरच अपडेट देईल स्टोरीला। ठीक आहे, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा पूर्ण सेट कसा वाटला आणि लास्ट व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार, धन्यवाद।